नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्स इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर पूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 8 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 8 जून रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जात असतो, असा प्रश्न. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जागतिक महासागर दिन असतो 8 जूनला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 8 जूनला जागतिक महासागर दिन असतो. समुद्रांचं संरक्षण, संवर्धन आणि जागतिक स्तरावरती जनजागृती निर्माण करणे हा उद्देश आहे या दिवसाचा. आणि महासागर पृथ्वीला ऑक्सिजन मिळवून देतात, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषतात आणि हवामान संतुलित राखतात. ठीक आहे, आणि या व्यतिरिक्त 8 जूनला जागतिक अर्बुद दिन म्हणजेच वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे देखील असतो. ठीक आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न दुसरा, हॉकी पुरुष अंडर 18 आशिया कप 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेले आहे, असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारताने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हॉकी पुरुष अंडर 18 आशिया कप 2026 मध्ये भारताने विजेतेपद जिंकलेलं आहे आणि अंतिम सामन्यामध्ये भारताने जपानवरती 4-1 असा विजय मिळवलाय. आणि हा सामना काका मिगाहारा जपान येथे झालेला आहे. भारतीय संघाचा कर्णधार केतन कुशवाहा हा होता आणि स्पर्धेमध्ये सर्वाधिक 13 गोल करून आशिष तानी पुरती सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरलेला आहे. आयुष राजकला सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार याने मिळवलेला आहे. आणि हॉकी इंडियाने प्रत्येक सुवर्णपदक विजेत्याला 3 लाख रुपये बक्षीस जाहीर केलेला आहे या विजयानंतर. आणि भारतीय महिला अंडर 18 संघाने कांस्य पदक जिंकलंय आणि महिला संघाने दक्षिण कोरियावरती 3-0 असा त्यांचा पराभव केलेला आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, कोणत्याही पॉइंटवरती प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न तिसरा, जून 2026 मध्ये दक्षिण कोरियाने पंतप्रधान पदासाठी कोणाचे नामनिर्देशन केलेले आहे, असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हान सियोंग सुक असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 7 जून 2026 रोजी दक्षिण कोरियाने हान सुयोंग सुक यांना पंतप्रधान पदासाठी नामांकन दिलेलं आहे. आणि हान सुयोंग सुक या दक्षिण कोरियाच्या लघु व मध्यम उद्योग तसेच स्टार्टअप मंत्री आहेत आणि त्यांचं वय 58 वर्ष इतकं आहे. त्या नेव्हर या प्रमुख इंटरनेट कंपनीच्या माजी CEO देखील आहेत किंवा होत्या. आणि पंतप्रधान पदासाठी देशातील 300 सदस्यांची राष्ट्रीय सभेची मंजुरी घ्यावी लागत असते आणि पंतप्रधान राष्ट्रपती निवडतात, पण राष्ट्रीय सभेची पुष्टी आवश्यक असते. हा महत्त्वाचा नियम आहे दक्षिण कोरियाचा. आणि हान सुयोंग सुक यांची नियुक्ती झाल्यास 20 वर्षांनंतरच्या महिला पंतप्रधान त्या ठरतील. ठीक आहे, हान म्योंग सुक या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या 2006-07 या कालावधीमध्ये, हे लक्षात ठेवा. आणि हान सुयोंग सुक या दुसऱ्या महिला पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. पुढील प्रश्न चौथा, महाराष्ट्र सरकारने कोणती नवीन गुंतवणूक प्रोत्साहन संस्था स्थापन केलेली आहे नुकतीच? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इन्व्हेस्ट महाराष्ट्र एजन्सी असं नाव आहे त्या संस्थेचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्राने 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय ठेवलेलं आहे आणि सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे $660 अब्ज इतकी आहे.
आणि महाराष्ट्र सरकारने गुंतवणुकीसाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र एजन्सी ही संस्था स्थापन केलेली आहे आणि या एजन्सीचं मुख्य उद्दिष्ट आहे राज्यात देशी आणि विदेशी गुंतवणूक वाढविणं आणि एजन्सीसाठी 3,000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे आणि राज्य सरकार व्यवसायात सुलभता आणि रोजगार निर्मितीवरती विशेष भर देत आहे. महाराष्ट्र स्टार्टअप आणि डेटा सेंटर क्षेत्रात देशात आघाडीवरती आहे आणि महाराष्ट्राला भारताची स्टार्टअप आणि डेटा सेंटर कॅपिटल असं देखील म्हटलं जातं आणि इन्व्हेस्ट महाराष्ट्र एजन्सी ही राज्यामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी काम करणारी संस्था आहे. पुढील प्रश्न 5वा. भारत इंडोनेशिया 8वी संयुक्त आयोग बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत इंडोनेशिया यांची 8वी संयुक्त आयोग बैठक 7 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे झालेली आहे आणि या बैठकीचे सहअध्यक्ष भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो हे होते आणि दोन्ही देशांनी 2025 मध्ये राजनैतिक संबंधांची 75 वर्ष पूर्ण केली आणि हे संबंध 1950 मध्ये सुरू झाले होते. 2008 मध्ये भारत इंडोनेशिया विस्तृत सामरिक भागीदारीची सुरुवात झाली आणि बैठकीमध्ये संरक्षण, व्यापार, आरोग्य, शिक्षण, औषध निर्मिती, गृहनिर्माण आणि सर्जनशील उद्योग या क्षेत्रातील सहकार्यावरती तपशीलवार चर्चा देखील झालेली आहे आणि 23 ऑगस्ट 2024 रोजी जकार्ता येथे दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटाची 6वी बैठक झालेली होती. पुढील प्रश्न 6वा. 5 जून 2026 रोजी नवी दिल्लीमध्ये किती नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एकूण 18. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 5 जून रोजी नवी दिल्ली येथे 18 नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. हे पार्क ग्रीन मिशन अंतर्गत आहे आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचा हा प्रकल्पाचा हा एक भाग आहे. मुख्य पार्क मैदान गढी येथे उघडण्यात आलेलं होतं आणि भूपेंद्र यादव यांनी या पार्कचं उद्घाटन केलं. 18 पार्कचे एकूण क्षेत्र 185.42 एकर इतकं आहे आणि या पार्कचा मुख्य उद्देश म्हणजे वायू प्रदूषण कमी करणं आणि दिल्लीतील हवा सुधारण्यावरती या प्रकल्पाचा जोर आहे. पिंपळ, वड, जांभूळ, आंबा ही झाडे प्रामुख्यरित्याने लावली जात आहे. या उपक्रमाअंतर्गत ही दिल्ली सरकारने लक्ष्य 100 नमो ऑक्सिजन पार्क उभारणं असं आहे. पुढील प्रश्न 7वा. ऑइल इंडियाला नैसर्गिक वायूचा साठा कोणत्या शोध विहिरीत सापडलेला आहे? असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विजयपुरम 3 असं त्या विहिरीचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ऑइल इंडिया लिमिटेडने अंदमान समुद्रामध्ये, हे लक्षात घ्या, नैसर्गिक वायूचा साठा शोधलेला आहे. शोध विहिरीचं नाव विजयपुरम 3 असून ती अंदमान बेटांच्या पूर्व किनाऱ्याजवळ आहे. पहिला पॉइंट लक्षात ठेवा. विहीर सुमारे 15 किलोमीटर अंतरावरती आणि 355 मीटर खोल समुद्रात स्थित आहे. ही विहीर 1900 मीटरपेक्षा जास्त खोलीपर्यंत खणण्यात आलेली आहे आणि विहिरीतून सलग वायू बाहेर पडल्याने वायूची उपस्थिती निश्चित झालेली आहे आणि सध्या या वायूची गुणवत्ता आणि प्रमाण तपासलं जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या शोधाबद्दल OILचं अभिनंदन केलेलं आहे आणि या शोधातून अंदमान समुद्रामध्ये मौल्यवान इंधन साठे असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. पुढील प्रश्न 8वा. महाराष्ट्रामध्ये 100% घर गणना पूर्ण करणारा पहिला जिल्हा कोणता ठरलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिंधुदुर्ग हा जिल्हा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील 100% घरगणना पूर्ण करणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे. ही घरगणना जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात झालेली आहे आणि जनगणना 2027चा पहिला टप्पा घरगणना व गृहनिर्माण जनगणना असा आहे आणि घरगणना ही 16 मे ते 14 जून 2026 या काळात झाली आणि स्वगणना 1 मे ते 15 मे या दरम्यान झालेली आहे. मूठ हे वेंगुर्ला तालुक्यातील गाव राज्यातील पहिलं स्वगणना पूर्ण करणारं गाव ठरलेलं आहे. हा प्रश्न आपण आधी पाहिलेला आहे. आणि सिंधुदुर्गाच्या जिल्ह्यातील तृप्ती धोडमिसे जिल्हाधिकारी या तृप्ती धोडमिसे आहेत, तर मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा जे दांगे असे 2 अधिकारी आहेत मुख्य. आणि जनगणना 2027 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये घरगणना आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या गणना होईल. ठीक आहे. पुढील प्रश्न 9. फिफा वर्ल्ड कप 2026 च्या अधिकृत चेंडूचं नाव काय आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे ट्रिओंडा. पर्याय क्रमांक सी योग्य आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. फिफा वर्ल्ड कप 2026 साठी ट्रिओंडा हा अधिकृत चेंडू आहे आणि adidas या कंपनीने ट्रिओंडा तयार केलेला आहे. आणि 2026 मधील फिफा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांमध्ये होणार आहे. आणि ट्रिओंडा म्हणजे 3 वेव्स म्हणजेच 3 लाटा असा त्याचा अर्थ होत आहे. आणि या चेंडूमध्ये 500 हर्ट्झ मोशन सेन्सर चिप बसवलेली आहे जो कनेक्टेड बॉल टेक्नॉलॉजी वरती चालतो. सेन्सर चेंडूतील हालचाल प्रत्येक सेकंदाला 500 वेळा मोजते असं त्याचं वेगळेपण आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 10. जून 2026 मध्ये भारतीय रेल्वे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये सामील झालेली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी IHHA इंटरनॅशनल हेवी हॉल असोसिएशन असा त्याचा फुल फॉर्म आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जून 2026 मध्ये भारतीय रेल्वे IHHA या आंतरराष्ट्रीय मालवाहतूक रेल्वे संघटनेमध्ये भारतीय रेल्वेला प्रवेश मिळालेला आहे. आणि IHHA म्हणजे इंटरनॅशनल हेवी हॉल असोसिएशन जी जड मालवाहतूक तंत्रज्ञान आणि प्रक्रिया यामध्ये काम करते. ठीक आहे. यात सामील झाल्याने भारत आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या प्रगत देशांच्या पंक्तीत बसलेला आहे. आणि भारतीय रेल्वे आता 100 टनांपेक्षा जास्त वजन वाहून नेणाऱ्या वॅगनचा वापर करणार आहे. आणि कोळसा, पोलाद, सिमेंट, खनिज वाहतुकीला या प्रकल्पामुळे फायदा मिळेल. या उपक्रमामुळे मेक इन इंडिया अभियानाला बळकटी मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्न 11. फ्रेंच ओपन 2026 महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिरा अँद्रिएव्हा असं तिचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मिरा अँद्रिएव्हा हिने फ्रेंच ओपन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. मिरा ही रशिया ची आहे आणि विरुद्ध माजा ख्वालिन्स्का पोलंड असा अंतिम लढत झाला. ठीक आहे. आणि मीराने 8वी नामांकित होती आणि ती 19 वर्षांची आहे. तिचं हे पहिलंच ग्रँड स्लॅम विजेतेपद होतं. आणि मीरा ही 1992 नंतरची सर्वात कमी वयाची फ्रेंच ओपन विजेती ठरलेली आहे. 1992 मध्ये मोनिका सेलेसने हिने ही कामगिरी केलेली होती. आणि फ्रेंच ओपन हे 4 ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे आणि फ्रेंचमध्ये आयोजित होते. ठीक आहे. पुढील प्रश्न 12 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. राष्ट्रीय ई शासन
पुरस्कार 2026 मध्ये ई जागृती प्लॅटफॉर्मला कोणता पुरस्कार मिळालेला आहे? असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रौप्य पुरस्कार मिळालाय. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ग्राहक व्यवहार विभागाच्या ई जागृती प्लॅटफॉर्मला राष्ट्रीय ई शासन पुरस्कार 2026 मध्ये रौप्य पुरस्कार प्राप्त झाला. ई जागृतीला कॅटेगरी 1 अंतर्गत सन्मानित करण्यात आलेला आहे. कॅटेगरी 1 चं नाव गव्हर्नमेंट प्रोसेस री इंजिनिअरिंग बाय यूज ऑफ टेक्नॉलॉजी फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असा त्याचा अर्थ होतो, लक्षात घ्या. आणि राष्ट्रीय ई शासन पुरस्कार प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभागाकडून प्रदान केला जात असतो. ई जागृती प्लॅटफॉर्म 1 जानेवारी 2026 रोजी सुरू करण्यात आलेला होता आणि ई जागृती हा AI सक्षम आणि पेपरलेस प्लॅटफॉर्म देखील आहे आणि ई जागृती प्लॅटफॉर्म ग्राहक तक्रार निवारणासाठी विकसित करण्यात आलेला एक पर्याय आहे. पुढील आजचे आपले 8 जून 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर संपूर्ण पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही पूर्ण पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.